लग्नाला फक्त 15 दिवस बाकी होते तेव्हा होणाऱ्या पत्नीचा फोन आला, आपण पिक्चर बघायला जाऊया का? त्याच्या एक दिवसा अगोदरच प्री वेडिंग शूट झालं होतं. तसंच दोघांचं फोनवरती बोलणंही चालू होतं. सगळे रोमॅन्टिक दिवस चालू होते आणि त्यामध्येच आता आणखीन एक रोमॅन्टिक दिवसाची भर पडणार होती. लग्ना अगोदरच पत्नीला बाईकवरती पिक्चरला घेऊन जायचं. हडपसरच्या सीझन मॉलमध्ये चित्रपट पाहायचा. पिक्चर पाहिल्यानंतर घरी जाताना नवरदेवाच्या मनात आनंद होता. आता लग्नाला फक्त 15 दिवस राहिलेत. आपल्या पुढच्या भविष्याबद्दल विचार करत होता. टू व्हीलरवरती सागर आणि मयुरी चित्रपट पाहून एकदम आनंदात चालले होते. सागर अगोदर मयुरीला घरी सोडतो. तिथून पुढे तो अवघा 2-3 किलोमीटरच आला होता. तेच त्याच्यासमोर एक 4 व्हीलर आडवी येते. त्या 4 व्हीलरमधून 4 जण उतरतात आणि सागरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करायला लागतात. हे सर्व ऐकायला आपल्याला एका चित्रपटाप्रमाणे वाटत असेल, पण ही खरी घटना घडली आहे पुण्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला नवरदेव पसंत नाही असं नवरीने सांगितलं, पण जेव्हा पोलिसांनी या घटनेचा छडा लावला तेव्हा भलतं सत्य समोर आलं. सर्व घटना आहे सागर कदम आणि मयुरी दांडगे या दोघांची. सागर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रहिवासी. सागरचा हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा झाला होता. त्याच डिप्लोमाच्या आधारावरती तो पुण्यात एका हॉटेलमध्ये कुक म्हणून जॉब करत होता. सागरला पुण्यामध्ये चांगला जॉब भेटला. तो एका प्रकारे सेटल झाला, म्हणून घरातील लोक सागरच्या लग्नासाठी एक चांगलं स्थळ पाहत होते. त्याप्रमाणे त्यांच्या नात्यातील त्याला एक स्थळ आलं. त्या मुलीचं नाव होतं मयुरी दांडगे. अहिल्यानगर जिल्ह्यातीलच श्रीगोंदा तालुक्यातील ती रहिवासी. मयुरीला पोलीस व्हायचंय, त्यासाठी ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. याशिवाय ती आपल्या नात्यामधीलच निघाली. तिला स्वतःच्या जीवावरती काहीतरी करायचंय. या सर्व गोष्टी ऐकून सागरला ही मयुरी आवडली. नंतर घरच्यांनी सागर आणि मयुरी या दोघांची भेट घालून दिली. दोघंही निवांतपणे बोलले. मयुरीने सागरची पसंत विचारली, सागरने मयुरीची पसंत विचारली. या दोघांमध्ये चांगलं बोलणं झालं आणि त्यानंतर या दोघांनीही लग्नाला होकार दिला. त्यानंतर सागर आणि मयुरीच्या कुटुंबातील लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये लग्नाची तारीख ठरली, 12 मार्च 2025. दोघांच्याही घरामध्ये लग्नाची तयारी झाली. सागर आणि मयुरीकडे एकमेकांचे मोबाईल नंबर होते. या दोघांचं फोनवरती बोलणं चालू झालं. कोणत्याही मुलासाठी होणाऱ्या नवरीबरोबर रात्री उशिरापर्यंत बोलण्याचे क्षण खूप आनंददायी असतात. कधी फोनवरती बोलणं व्हायचं तर कधी व्हॉट्सअपवरती चॅटिंग व्हायची. सागरचं मयुरीबरोबर झालेलं बोलणं त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार होतं. याच दरम्यान सागर आणि मयुरीने ठरवलं प्री वेडिंग शूट करायचं. सागरने लगेचच प्री वेडिंग शूटची तयारी केली. 14 फेब्रुवारीला कात्रजमध्ये मयुरी आणि सागरने चांगल्या गाण्यावरती प्री वेडिंग शूट केलं. काही रोमॅन्टिक फोटोही काढले. लाइटिंग लागलेल्या झोपाळ्यावरती दोघं जणांनी बसून छानपैकी फोटो काढला. फोटोवरून तर असं दिसत होतं मयुरी आणि सागर आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलाला हे प्रत्येक क्षण आनंददायी असतात. पण सागर मात्र वाट पाहत होता ती 12 मार्चची, त्याच्या लग्नाची. दिवस होता 27 फेब्रुवारीचा. 27 फेब्रुवारीला मयुरीचा सागरला फोन आला आणि फोनवरती मयुरी सागरला म्हणाली, आपण पिक्चर बघायला जाऊ. लग्न ठरलंय, प्री वेडिंग शूट झालंय आणि फोनवरही बोलणं चालू आहे. अशामध्ये जर होणारी पत्नी म्हणाली पिक्चर बघायला जाऊ, कोणत्याही मुलाच्या मनात आनंदच येईल. त्याने लगेचच मयुरीला होकार दिला. 27 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे सागर आपली 2 व्हीलर घेऊन मयुरीच्या घरी गेला. तिला तिथून घेतलं आणि हडपसरमधील सीझन मॉलमध्ये पिक्चर पाहण्यासाठी गेले. दोघांनी आनंदात पिक्चर पाहिला. थिएटरमधून दोघंही बाहेर आल्यानंतर मयुरी सागरला म्हणाली, माझ्या मामाची मुलगी पुण्यामध्येच राहते, मला तिच्या घरी सोड. सागरने गाडी खामगावच्या दिशेने वळवली. मयुरीने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सागरने तिला सोडलं आणि त्यानंतर तो आपल्या घराकडे निघाला. रोज होणारं फोनवरती बोलणं, प्री वेडिंग शूट आणि नुकतेच दोघं चित्रपट पाहून आले होते, हे सर्व विचार सागरच्या मनामध्ये फिरत होते. तो आपल्या भविष्याबद्दल विचार करत होता. तेवढ्यातच खामगाव चौकामध्ये सागरच्या 2 व्हीलर समोर एक 4 व्हीलर आली. 4 व्हीलर मधून 5 जण हातात दांडके घेऊन खाली उतरले. सागरला काही कळायच्या अगोदरच त्या 5 जणांनी सागरला दांडक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्या 5 जणांमधील एक जण सागरला म्हणाला, तू मयुरी संग लग्न करू नको, नाहीतर मी तुला कायमचं संपवील. सागर मदतीसाठी ओरडायला लागला. त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळात त्यांच्या मारहाणीमुळे तो बेशुद्ध पडला. सागर बेशुद्ध झालाय हे पाहून त्या 5 जणांनी तिथून पळ काढला. रस्त्यावरती जाणाऱ्या काही लोकांनी सागरला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि लगेचच खामगाव पोलिसांना फोन केला. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सागरला शुद्ध आल्यानंतर आणि पोलिसांना
पिक्चर पाहून आल्यानंतर त्याच्याबरोबर काय घडलं हा सर्व घटनाक्रम सांगितला। पोलिसांनी या घटनेचा शोध घेतला आणि या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतलं आणि समोर आली ती धक्कादायक माहिती। सागरला मारायचा प्लॅन हा तिच्या होणाऱ्या नवरी म्हणजे मयुरीने केला होता। तिला सागर बरोबर लग्न करायचं नव्हतं, त्यासाठी तिने मारेकरांना 50,000ची सुपारी दिली होती, कारण की तिला सागर पसंत नव्हता असं सुरुवातीला। सागरला ज्या 5 जणांनी मारलं 5 जणांनी पोलिसांना उत्तर दिलं। या घटनेचं सत्य वेगळंच होतं। त्या 5 लोकांनी सागरला मारलं होतं त्यामधील एक जण होता संदीप गावडे, ही मयुरीच्या गावचाच 40 वर्षाचा पुरुष। मयुरी आणि 40 वर्षीय संदीपचं प्रेम प्रकरण होतं। संदीपचं लग्न झालेलं होतं, त्याला 8 वर्षाचा मुलगा होता, त्यामुळे मयुरी आणि संदीपचं प्रेम प्रकरण पुढे जात नव्हतं। त्यामध्येच मयुरीला सागरचं स्थळ आलं, नात्यामधलाच होता, सेटल होता, शिकलेला होता, सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या, त्यामुळे नाकार देण्यासारखं काहीच नव्हतं। त्यामुळे मयुरीने होकार दिला। दोघांचं फोनवरती बोलणं चालू झालं, प्री वेडिंग शूट झाला, दोघं पिक्चर बघायला गेले। पण मयूरच्या मनात काय याची भनक तिने सागरला लागून दिली नाही। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयुरीने त्या सागरबरोबर घरच्याच्या सहमतीने लग्न ठरलं। त्या सागरचा काटा काढायचा प्लॅन केला, मध्ये मयुरीची मदत केली ती त्याचा प्रियकर संदीप गावडेने। पोलिसांनी या प्रकरणी त्या 5 मारेकरांना ताब्यात घेतलं, मात्र ज्या मयुरीने सुपारी दिली ती मयुरी मात्र अजूनही फरार आहे।